दुसरी आरोग्याची थीम नंतर आपण घेऊ. त्याच्या पुढची जी थीम आहे ही थीम आपण या ठिकाणी बालस्नेही. बरोबर आहे. बालस्नेही. बालस्नेही म्हणजे काय? बाल म्हणजे काय? स्नेह म्हणजे प्रेम. बालकाच्या स्नेह असणारं प्रेम. आता बघा हे जे असं प्रेम असतं प्रत्येक थीमला येतं ना, तर यामध्ये जे 17 गोल आहे ना, 1 2 3 4 5 त्या बालस्नेहीमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे 5 गोल पूर्ण होतात. किती? 5 गोल पूर्ण होतात. म्हणून हे जे केलेले या ठिकाणी पहिले गरिबीमुक्त गाव त्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी उपजीविकेचं आलेलं आहे, त्या ठिकाणी सदृढ आरोग्य आलेलं आहे, दर्जेदार शिक्षण आलेलं आहे आणि लिंग समभाव आलेला आहे. म्हणजे बालस्नेहीमध्ये इतके आले. आता बालस्नेही इतकी महत्वाची थीम आहे की ते 2 दिवस बोलू शकतो एकाच थीमवर, पण आम्हाला इतर 15 मिनिटात 20 मिनिटात सांगण्यात आलं. नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार. आज रोजी आपण महाराष्ट्र शासन RGSRA या विभागामार्फत प्रशिक्षण आज रोजी आपण घेत आहोत. हे प्रशिक्षण आयोजन पंचायत राज प्रशिक्षण सेवा केंद्र PRTC खिरोदा यांच्यामार्फत आयोजित केलेलं आहे. मी राजकुमार जैन, मी यशदाचा प्रवीण प्रशिक्षक. मी आपल्याला या 9 थीमवर सविस्तर माहिती देणार आहे. आपल्या देशामध्ये आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगच्या ज्या बाबी आहे या बाबीमध्ये संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या सर्व देशामध्ये भारताने भाग घेतला आणि 193 देशांनी यामध्ये सविस्तर चर्चा झाली आणि त्यावर आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे म्हणजे शाश्वत विकासाचे 17 गोल पूर्ण करायचे आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे. तर त्या अगेन्स्टमध्ये आपल्याला 9 थीम आपल्याला या ठिकाणी साध्य करायचे आहे. त्यासाठी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. याला आपण SDG प्रशिक्षण असं म्हणतो. या ठिकाणी SDGच्या प्रशिक्षणासाठी आपल्याला 17 गोलचा अभ्यास करायचा आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा आणि त्याच्या ज्या संकल्पना आहे 169 संकल्पना आहे. त्यापैकी आपल्याला आता 9 संकल्पनेवर आपल्याला 169 साध्यापैकी 9 संकल्पनेवर आपल्याला काम करायचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण आता एक थीमच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे की या प्रशिक्षणामध्ये आपल्याला 9 संकल्पना कोणत्या आहे आणि त्या आधारे आपल्याला GPDP आराखडा हा आपल्याला आपल्या गावाचा, आमचं गाव आमचा विकास याबाबत आपल्याला आराखडा करायचा आहे आणि आपल्या आराखड्यामध्ये कमीत कमी 3 थीम आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहेत. तर त्यामध्ये आपल्याला सर्वात पहिली जे थीम आहे आपली गरिबी मुक्त गाव व उपजीविका पोषक गाव. या गावाच्या बाबतीमध्ये सर्वांना आपल्याला या ठिकाणी प्रशिक्षण मिळणार आहे. गरिबीमुक्त गाव कसं होईल त्याबाबत काय काय आपण ग्रामपंचायतीने केलं पाहिजे. त्यामध्ये प्राथमिक आपण लोकांसाठी बिना खर्चित काही कामं आपण करू शकतो. ते गरिबासाठी आपण ग्रामपंचायतीची भूमिका आहे. त्यांनी त्या ठिकाणी आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, आयुष्यमान भारत कार्ड असेल, अनेक काय असेल, रोजगार हमीचे कार्ड असेल, अशा पद्धतीचे काही प्राथमिक स्वरूपाचे कमी खर्चाचे अल्प खर्ची आपण काम केलं पाहिजे. त्यामध्ये GPDP आराखड्यामध्ये आपण इतर सुद्धा बाबी आपण त्यामध्ये GPDP आराखड्यामध्ये तो आराखडा आपल्याला समजून सांगू, सविस्तर कसा तयार करण्यात येईल असं आम्ही तुम्हाला समजून सांगणार आहे. 3 दिवसाच्या या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला 9 थीमवर डिटेलमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला माहिती देणार आहे. तसंच आरोग्याच्या बाबतीत दुसरं जे आहे थीम हे आरोग्यदायी गाव. आरोग्यदायी गाव म्हणजे की आपल्या गावातील सर्व लोकांचं आरोग्य निरोगी असलं पाहिजे आणि त्यांचं सर्वांचं आरोग्य जर निरोगी असलं तर त्यावर खर्च आपला कमी होईल आणि खर्च कमी झाला, उत्पन्न वाढलं म्हणजे जेणेकरून आपल्याला गरिबी मुक्तीसाठी किंवा आपल्या गावाला आपला विकास करण्याच्या दृष्टीनं आपल्याला सर्व बाबी आरोग्याच्या बाबतीत सर्वांची काळजी घ्यायची आहे. किशोरवयीन मुली असतील, मुलं असतील,
त्यानंतर महिला असतील यांच्या बाबतीतले काय असेल त्या ठिकाणी आपण त्यांचे रोगनिदान शिबिर झाले, कार्यशाळा झाल्या, आपण त्या ठिकाणी त्यांच्या सभा घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन आपण त्या ठिकाणी केल्याने महिलांचे, किशोरवयीन मुलींचे, बालकांचे सर्वांच्या आरोग्याची जर आपण काळजी घेतली तर निश्चित आरोग्यदायी थीमवर आपण अत्यंत महत्त्वाचं काम केलं तर आपण गरिबीला पोषक असं गाव आपण तयार करू शकतो. त्यानंतर तिसरी थीम आहे आपली बालस्नेही हे गाव. तर तिसऱ्या थीमवर आपण बोलणार आहोत. तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या गावातील सर्व बालकांची काळजी घेतल्या जाते की नाही, बालक म्हणजे कोण यापासून आपल्याला हे करायचे आहे. बालकाच्या काही समस्या असतात तर त्या समस्याच्या बाबतीत आपल्याला त्यांचा विचार करायचा आहे. बालकांना जे अधिकार आहे, कर्तव्य आहे, यावर आपल्याला बोलायचं आहे. आपल्याला पहिलं बालकांचे जे आपले प्रमुख अधिकार आहे की जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्याला जवळपास 20 जानेवारीपासून 20 पासून ज्या संकल्पना संयुक्त राष्ट्रांनी तयार केलेल्या आहे त्या आपल्या भारताने स्वीकार केलेल्या आहे बालकांच्या बाबतीत. आणि त्यानुसार त्यांनी एक नियमावली बनवली आहे. त्या नियमावलीच्या आधारे आपल्याला आपल्या देशातील सर्व बालक, आपल्या गावातील सर्व बालक निरोगी चांगले राहतील, सदृढ राहतील. तर त्यांचे 4 अधिकार प्रमुख आहे की त्यांना एक पहिला आहे जगण्याचा अधिकार, दुसरा आहे विकासाचा अधिकार, तिसरा आहे त्यांना शोषण आणि संरक्षणाचा अधिकार, संरक्षण आणि शोषण, आणि चौथा आहे त्यांचा सहभागीदार होण्याचा अधिकार. अशा प्रकारे 4 अधिकारावर आपण सविस्तर बोलणार आणि यावर सुद्धा आपण सर्व माहिती देणार. त्यानंतर आपले जे आहे चौथी थीम आहे की आपल्याला त्या ठिकाणी जलसमृद्ध गाव. आपल्या गावामध्ये जेणेकरून आपल्या गावाच्या लोकसंख्येच्या मानाने आपल्या गावात पुरेसं पिण्याचं पाणी आहे की नाही, गुरे असेल गुरांसाठी पाणी आहे की नाही, त्या दृष्टीनं आपल्या गावाला पुरेसे पाणी नळ कनेक्शन आहे की नाही, जलजीवन मिशनच्या योजना आपल्याला त्या ठिकाणी आणता येतील, पुरेसं असं पाणी गावाला उपलब्ध होईल. आपण पाण्याचा वापर हा कमी शेतीसाठी सुद्धा नवीन तंत्रज्ञानाच्या पद्धतीनं वापर केला, जसं ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, अशा अनेक पद्धतीचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे. आपल्या जमिनीमध्ये पाणी अडवा जिरवा मुरवा असा हा आपण त्या ठिकाणी संकल्प करून आपल्या जमिनीमध्ये आपल्याला पाणी अडवायचं आहे, जिरवायचं आहे आणि आपल्या गावाच्या परिसर हा आपल्यासाठी पाणी आपल्याला उपलब्ध राहील अशा पद्धतीनं आपल्याला काही बांधारे बांधायचे आहे, वनराई बांधारे असतील, अशा पद्धतीनं आपण ते करणार आहे. पाण्याचा पुनर्वापर करणे, जे आपलं पाणी असेल त्या पाण्याचा सुद्धा पुनर्वापर करणे हे सुद्धा आपलं त्यामध्ये पाण्याच्या नियोजनामध्ये भाग असणार आहे. तर त्यानंतर आपल्याला आपल्या ठिकाणी जे 5वी थीम आहे की 5वी थीममध्ये आपल्याला त्या ठिकाणी हरित गाव आपल्याला करायचं आहे. हरित गाव, हिरवेगार गाव आणि आपल्या गावामध्ये सर्व परीनं वृक्षारोपण, पर्यावरण पोषक, आपल्याला सर्व प्रदूषणमुक्त, प्लॅस्टिक मुक्त अशा पद्धतीनं आपण हरित गावावर संपूर्ण जे पंचतत्व आहे या पंचतत्वाच्या आधारे सर्व कामं आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आपल्या गावचे प्रदूषण आणि सर्व आपण त्या ठिकाणी आपल्याला कसं पर्यावरणाचं रक्षण करता येईल, पृथ्वीचं रक्षण करता येईल या दृष्टीनं आपल्याला इथे करायचं आहे. वृक्ष लागवड करायची आहे आणि वृक्ष लागवड करून आपण त्या ठिकाणी आपलं गाव असं सुंदर असं गाव, आपल्या ठिकाणी झाडे व सर्व गोष्टीनं सर्व सुविधायुक्त आपल्याला गाव त्या ठिकाणी करायचं आहे. आणि आपण पर्यावरणाचं रक्षण करणं, हिरवेगार आपलं गाव असेल असे आपण त्या ठिकाणी व्यवस्था करणं हे आपल्याला त्या ठिकाणी हरित गावामध्ये. तसंच पायाभूत सुविधायुक्त गाव. तर पायाभूत सुविधायुक्त गावामध्ये की आपल्याकडे ग्रामपंचायतीकडे जेणेकरून की जे आपल्या ग्रामपंचायतीला ज्या नागरिक सुविधा आपल्याकडे पायाभूत सुविधा आहे, ग्रामपंचायत चांगली असली पाहिजे, ग्रामपंचायत असल्यानंतर त्या ठिकाणी शाळा चांगली असली पाहिजे, शाळानंतर अंगणवाडीसुद्धा आपल्याकडे सर्व जुळलेलं असल्या पाहिजे, त्यानंतर आपल्या गावामध्ये वाचनालय असलं पाहिजे, आपल्या गावात व्यायामशाळा असली पाहिजे, स्मशानभूमी चांगली असली पाहिजे, रस्ते चांगले असले पाहिजे, लाईटची व्यवस्था असली पाहिजे, त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात केला गेला पाहिजे. तर आपल्याला या पद्धतीनं आपल्या गावामध्ये सुंदर असं गाव अशा बाबतीतलं आम्ही काहीतरी नवीन तुम्हाला काहीतरी काही गावांचं जे आहे ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहोत. पुणे जिल्ह्यातले आहे, काही नाशिक जिल्ह्यातले ते पण दाखवणार आहोत. तर त्या पद्धतीनं आपण या ज्या पायाभूत सुविधा ज्या आहे आपल्या गावामध्ये कशा असल्या पाहिजे यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यानंतर आपल्याला आपल्या गावाचं सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षित दृष्ट्या गाव, आपलं गाव सामाजिक न्याय आपल्या ठिकाणी झाला पाहिजे. आपल्या गावामध्ये कोणी अन्न वस्त्र निवारापासून कोणी राहणार नाही, त्याची व्यवस्था एक सामाजिक न्याय पद्धतीनं आपण दिल्या गेली पाहिजे. गावाची सुरक्षितता असेल,
तर त्या सुरक्षितेच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी विचार केला गेला पाहिजे. त्या ठिकाणी आपल्या गावाला जर एखाद्या ठिकाणी एखाद्या गावाला धोकेदायक असतील तर अशा धोकेदायक गोष्टी असेल तर त्याचं आपण आपत्ती येण्याच्या पूर्वी आपण त्याचं व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे आणि गाव हे सुरक्षित राहील. विमा सुरक्षा असेल, सर्व पद्धतीनं प्रत्येकाची सुरक्षा पोहोचवण्याचं काम आपलं असेल आणि आपण त्या दृष्टीनं आपलं गाव सामाजिकदृष्ट्या आपण त्यांना न्याय देणार आहोत आणि सुरक्षित गाव करणार आहोत, त्यावर आपण सविस्तर बोलणार आहोत. त्यानंतर आपल्याला सुशासनयुक्त गाव करायचं आहे. तर सुशासनयुक्त गावामध्ये आपल्याला सर्व ज्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा असतील त्या व्यवस्थिशीर होता की नाही, त्या ठिकाणी महिला सभा होता की नाही, त्या ठिकाणी आपल्या बालसभा होता की नाही, बालपंचायतीच्या सभा होता की नाही, ह्या सर्व बाबी आपल्याला पाहायच्या आहे. दुर्बल घटकांच्या सभा होता की नाही, ह्या सर्व सभा करून आपल्याला JPDP आराखड्याच्या आधी त्यांचं म्हणणं आपल्या लक्षात घ्यायचं आहे, बालसभेचं म्हणणं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या गावात सर्व सुविधा मिळता की नाही, आपल्याकडे ज्या सुविधा आहे केंद्र याच्यामार्फत ऑपरेटरमार्फत, तर त्या आपण त्या ठिकाणी सुविधा मिळता की नाही, माहितीच्या अधिकारामध्ये सर्व लोकांना माहिती उपलब्ध होते की नाही. म्हणजे सुशासन म्हणजे चांगल्या पद्धतीचं आपण जे ग्रामपंचायतीचं शासन आहे ते आपण त्या ठिकाणी कसं चालवतो आहे, त्या गोष्टी आपल्याला या या ठिकाणी आपल्याला शिकायच्या आहे, त्या ऐकायच्या आहे, ते बघायचे आहे. तर आपण त्या ठिकाणी आपल्याला शेवटची थीम आहे महिला स्नेही. तर हे 9वी थीम आहे. तर महिला स्नेही आपलं गाव हे जसं बालस्नेही आहे तसं महिला स्नेही असलं पाहिजे. महिलाबद्दल त्यांच्याबद्दल सर्वांबद्दल आदर आपल्याला त्या ठिकाणी ठेवता आला पाहिजे. महिलाच्या समस्या, महिलाच्या अडचणी त्या ठिकाणी आपण ग्रामपंचायतीच्या JPDP आराखड्यातून आपण त्या ठिकाणी ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महिलाच्या बाबतीतले जे काही कायदे असतील, त्यांच्यावर होणारे अन्याय असतील, काही शोषण असतील, त्याबाबत आपण काय असेल डोमेस्टिक लॉ सारखे 2005 सारखे जे काय सर्व कायद्याची आपण त्यांना माहिती देणार. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी महिलांच्या बाबतीमधले असणारे उपक्रम, त्यांच्या बाबतीतल्या आरोग्याच्या तपासण्या, शिबिरं, त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल, त्यांच्या समस्या असतील तर महिला सभेतून आपण ते JPDP आराखड्यामध्ये घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता पुढील वर्षाचा जो आहे तो 24-25चा जो आराखडा आहे आपल्याला उत्कृष्ट कसा करायचा, की तुमच्या गावचा निधी कसा मिळणार, काय मिळणार, किती मिळणार आणि आराखड्यामध्ये त्याचे कशा पद्धतीनं आपण ते पर्सेंटेज त्या ठिकाणी त्यावर नियोजन करणार आहे, याबाबत मी सविस्तर तुम्हाला या ठिकाणी या 3 दिवसामध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. आणि ते तुम्ही त्या ठिकाणी सर्व लोकांनी आपल्या ठिकाणी आमचं गाव आमचा विकास, सबके साथ सबका विकास, आणि एक आहे आपल्याला यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना आहे हे गरिबी मुक्त गावासाठी सर्वांसाठी जे शासनाच्या योजना आहे महत्त्वाच्या, त्या योजनाची माहिती देणार. त्यात प्रामुख्यानं नरेगा, MG नरेगा याची माहिती पुन्हा तुम्हाला दिल्या जाईल. या नरेगामधून माध्यमातून आपल्याला बरेच गरिबी मुक्त गाव करण्यासाठी उपजीविकेचं साधनं आपण त्या ठिकाणी रोजगाराचं साधनं करू शकतो. मुलांना सर्वांना काम मिळू शकते आणि त्या माध्यमातून आपण गरिबीमुक्त गाव करून आपलं गाव आदर्श करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत. याबाबत आपल्याला खूप काही 3 दिवसात शिकायचं आहे आणि 3 दिवसामध्ये तुम्ही सविस्तर या ठिकाणी सर्वजण जर थांबलात तर आपण या सर्व विषयावर आपण त्या ठिकाणी सविस्तर चर्चा करू. धन्यवाद.